नमस्कार मित्रांनो, मी शेळके वकील. माझं संपूर्ण नाव आहे युवराज आनंदा शेळके. मी खेडेगावात राहणार शेळकेवाडी ह्या खेडेगावात राहतो. मेन गाव आहे ते वाशी आहे. त्यानंतर माझा जो तालुका आहे तो करवीर आहे. जिल्हा कोल्हापूर आहे. कोल्हापूरपासून 10 ते 12 किलोमीटरवर माझं हे शेळकेवाडी गाव आहे. करवीर तालुक्यात येतं. माझा फोन नंबर आहे 940 323 1100. मी वकिलीमध्ये कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन इथं जिल्हा कोर्टात प्रॅक्टिस करत आहे. सांगण्याचा उद्देश एवढाच मित्रांनो, की काही आपल्या सबस्क्रायबरांचे फोन येतात. तुमचा फोन नंबर, पत्ता सांगा, म्हणजे आम्हाला तुमच्याशी कॉन्टॅक्ट करता येईल किंवा संपर्क करता येईल. अशा पद्धतीनं त्यांचे मला मेसेज येत असतात किंवा कमेंट येत असतात. त्यामुळे मी पत्ता आजच्या व्हिडिओमध्ये सांगत आहे. तर आजचा व्हिडिओ जे आपण घेतलेला आहे मित्रांनो, ह्यामध्ये आपण आपल्या जीवनामध्ये स्ट्रॉंगपणे जगत असताना काही वेळा अशी वेळ येते की समोरच्याशी भांडण करावं का, काही त्याच्यावर केसेस टाकाव्यात का, मारामारी करावी का, असे काही प्रसंग येतात की त्यावेळी आपल्याला राग सहन होत नाही. तर माझं स्पष्ट मित्रांनो असं तुम्हाला सांगणं असेल, तुम्ही जर तुमच्या जीवनामध्ये काही गोष्टी सामंजस्यपणानं जर घ्यायला शिकला असाल, तर तुम्हाला राग येणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे जशास तसं तुम्ही उत्तर देणारा आणि त्याचप्रमाणे भांडण अजिबात करू नका. मारामारी तरी करूच नकोसा. कारण किरकोळ कारणावरून म्हटलं आहे, आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, रागाची आई आणि भीक मागाई. त्यामुळं रागाच्या भरात कोणतंही भांडण, तंटा, वाद निर्माण करून एकतर माणूस तुटतो ते तुटतो, कायमचा तुटतो. दुसरी गोष्ट, मारामारी, भांडण करून केसेस झाल्या तर पोलीस स्टेशनच्या चक्रा, कोर्टाच्या चक्रा, मानसिक त्रास, आर्थिक त्रास, शारीरिक त्रास, फॅमिलीला त्रास, आपणला त्रास, संपूर्ण त्रासात आयुष्यातली अनेक वर्षे कोर्ट कचेरीमध्ये जात असतात. त्यामुळं भांडणापासून आलेप्त राहा. पण ह्या काही सवयी किरकोळ ज्या आहेत, ह्या जर तुम्ही आत्मसात केल्या आणि तुमच्या दररोजच्या जीवनामध्ये जर वागण्याचा प्रयत्न केला असा, तर तुम्ही एक चांगली व्यक्ती म्हणून समाजामध्ये वावरू शकताय. आणि ह्या गोष्टी जास्तीत जास्त पाळणं आपल्यासाठी सुद्धा फार गरजेचं आहेत. कारण भिवून कोणाला जगायचं नाही, कारण आपण काही चोरी केलेली नसते. आपण जे जगायचं आहे ते प्रामाणिकपणे जगायचं आहे. कष्ट करून आपण मिळवत असतो, त्याचा उपभोगसुद्धा आपण चांगल्या पद्धतीनं घेतला पाहिजे. त्यामुळं मित्रांनो, जगणं आपलं भारी असलं ना, समाजसुद्धा आपल्याकडं बघत असताना एक चांगली व्यक्ती म्हणून आपल्याला बघत असते. त्यामुळे कुणाला भिवून जगायची गरज नाही. आणि जर उलटं कोण बोलायचं असेल तर त्याला ज्या त्यावेळी ज्या त्या प्रश्नाची उत्तरं जर व्यवस्थित दिली ना, त्यानं आपला अपमान करायची गरज नाही, उलटं बोलायची गरज नाही. त्याला त्याच्या पात्रतेप्रमाणे त्याच्या ठिकाणीच आपल्याला ठेवायचं आहे. पण भांडण करायचं नाही, राग करायचा नाही. फक्त आपलं जे काय आपलं वागणं आहे त्यातनं त्याला कळालं पाहिजे की ही व्यक्ती मला ऐकत नाही. त्यावेळी आपण बसलं पाहिजे. चालेल मित्रांनो, आपण ह्या कोणत्या गोष्टी आहेत ते पाहूया. ज्यावेळी तुम्ही समाजामध्ये वावरत असता, त्यावेळी काही बाबतीत तुमच्याकडे लक्षात येते का बघा, तुमचा अपमान करण्याच्या उद्देशाने काही बोलत असतात, तुमच्याशी भांडण करण्याच्या उद्देशाने काही बोलत असतात, काही टोचून बोलण्याचा प्रयत्न करत असतात, एकंदरीत तुमची खिल्ली उडवण्याचा करण्याचा प्रयत्न करतात. असे अनेक प्रकारचे लोक आपल्या दररोज जीवनामध्ये भेटत असतात. मग ह्या माणसाशी आता भांडण करायचं का, वाद निर्माण करायचा का, ह्यांच्यावर राग निर्माण करायचा का? तर नाही मित्रांनो. एक गोष्ट लक्ष, जो आपल्याशी कसं वागतोय त्याच्याशी एक करायचं. जो कोण आपल्याशी बोलणार असेल, भेटणार असेल, त्याच्या डोळ्यात डोळं घालून बोलायचं आहे आपण. आपलं बोलणं ज्यावेळी आपण त्या व्यक्तीशी संपर्क साधतो ना, त्या व्यक्तीच्या डोळ्यावर डोळं आपलं नजर ठेवली पाहिजे त्याच्या डोळ्यामध्ये. आणि त्याच्याशी जो काही संवाद साधायचा असेल त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करायचा. मग ती व्यक्ती कितीही मोठी असू देत, आमदार, खासदार, कुणीही असू देत, त्यांच्या डोळ्यात डोळं ज्यावेळी घालून बोलताना ती व्यक्ती आपलं डोळं बाजूला करणार. आपण जर डोळं दुसरीकडे केलं, दुसरीकडे बघत आहे, कोणी तो सांगतोय, आपण बोलत आहे, तिसरीकडे बघत आहे, त्यावेळी लक्षात घ्या की तुम्हाला कॉन्फिडेंटली बोलता येत नाही, हे त्याच्या लक्षात येणार. ज्यावेळी तुम्ही कॉन्फिडेंटली असताय त्यावेळी समोरची व्यक्ती कोणी असू देत, पण तुम्ही त्याच्या डोळ्यात डोळ्यात जर घालून जर बोलला ना,
की त्या व्यक्तीसाठी तुम्हाला भांडण, राग वगैरे काहीही करायचं नाही. साध्या जरी प्रश्नाची उत्तरं देत असाल, तर तुम्ही कॉन्फिडंटली तुम्ही राहिलं पाहिजे. आत्मविश्वास तुमच्यामध्ये मजबूत असला पाहिजे आणि एकच करायचं की त्या व्यक्तीच्या डोळ्यामध्ये डोळे घालून बोलायचे आपण. उगाच इकडं बघा, तिकडं बघा, आपण बोलतोय, तो आपल्या डोळ्यात डोळं घालण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे आपण काहीतरी लाजतोय, आपण काहीतरी चूक केली, आपण काहीतरी बरोबर वागत नाही. अशा पद्धतीनं अजिबात वागण्याचा प्रयत्न करू नका. आपण कॉन्फिडेंटली आपण वागायचं झालं तर त्याच्या डोळ्यात डोळं घालून आपण पाहिलं पाहिजे. तरच तुम्ही कॉन्फिडंट व्यक्ती आहे, आत्मविश्वासू व्यक्ती आहे, असं समाजामध्ये 100% पसरतं का नाही बघा. तुमच्या मनामध्ये कितीही गोंधळ असेल, तुम्ही टेन्शनमध्ये असाल, रागात असाल, भांडणं करण्याच्या तयारीत असाल, मन गोंधळलेलं असेल, तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे, की शांत राहायला शिका तुम्ही. पुढची व्यक्ती ज्यावेळी तुमच्याबरोबर बोलत असते ना, तुम्ही जेवढं शांत राहता येईल, तेवढं शांत राहण्याचा प्रयत्न करा. जरी मनामध्ये राग असेल, डोक्यामध्ये टेन्शन असेल, डोक्यामध्ये राग असेल, मनात त्याला शिवा द्यायची इच्छा झालेली असेल, तर कोणताही तुम्ही प्रकार करू नका. चेहऱ्यावर हास्य ठेवा, शांत राहावा आणि प्रत्येक प्रश्नाची उत्तरं व्यवस्थित मुद्देसूद पुढच्या व्यक्तीला द्या. उगाच गोंधळून जाऊ नका. राग जरी मनात असला, मनामध्ये किती जरी वादळं उडत असतील, तरी चेहऱ्यावर प्रसन्नता ठेवा. मनामध्ये कोणताही जरी राग असेल, तर तो राग बाहेर व्यक्त करू नका. त्या व्यक्तीला ज्या काही प्रश्नाची उत्तरं द्यायची असतील, त्या व्यक्तीला त्या प्रश्नाची व्यवस्थित उत्तरं द्या. आपला राग कशावर आहे? आपण कशासाठी राग निर्माण करणार आहे? तर त्या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडेच असलं पाहिजे. त्यामुळं पुढच्या व्यक्तीसंगत तुम्ही बोलत असताना ठामपणे बोला. राग फक्त बाहेर व्यक्त करू नका. फक्त जे काही प्रश्नाची उत्तरं ती व्यक्ती विचारत असते, त्या फक्त प्रश्नाची उत्तरं योग्य चांगल्या पद्धतीनं त्याला देण्याचा प्रयत्न करा. रागाच्या भरात शिवीगाळ, काहीतरी चुकीचं तोंडातनं जाईल, अशा पद्धतीनं कोणतीही तुम्ही कृती करू नका. त्यामुळं तुमचा जो भारीपणा आहे, तो समाजामध्ये जास्तीत जास्त उठून दिसेल मित्रांनो. एक गोष्ट कायम तुम्ही लक्षात ठेवा, जितकं तुम्ही शांत बसशीला ना, त्या व्यक्तीला लोक भारी भरकम घेत असतात. जो व्यक्ती बडबड करतो ना, जे व्यक्ती विनाकारण बडबडतो ना, त्या व्यक्तीला हलक्यात घेतलं जातं. त्यामुळं आपण जर भारी वागायचं असेल, चांगलं वागायचं असेल, तर जितकं शांत राहता येईल तेवढं शांत राहण्याचा प्रयत्न करा. एखाद्या व्यक्तीनं जर तुम्हाला काही चेष्टा करायची, तुम्हाला राग येईल किंवा असं काही कृत्य केली की त्यामुळे तुम्ही भांडण काढाल, तर 1-2-4 मिनटं तुम्ही मनामध्ये विचार करायचा, की ही व्यक्ती अशी का बोलत असेल? ही व्यक्ती मला राग येईल असं का बोलत असेल? माझा अपमान होईल असं का बोलत असेल? मला भांडण करावं अशा पद्धतीने ही व्यक्ती का वागत असेल? 1-2 मिनटं विचार करा. फार विचार करून मग त्या प्रश्नाची उत्तरं द्यायची का नाही द्यायची हे तुम्ही ठरवा. प्रश्नाची उत्तरं देताना त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा राग, रंग, भांडण, वाद होता कामा नये अशा पद्धतीनं शांततेनं उत्तर द्या. समजा काय नाही सुचलं, थोडंसं हास्य चेहऱ्यावर ठेवा आणि तेव्हा प्रश्न निग्लेक्ट करा, बाजूला व्हा. तर तुमचा भारीपणा आणि जबरदस्तपणा समाजाला दिसून येईल. कारण समाज हा तुमच्याकडून ज्या वीक पॉईंट आहेत, त्या गोष्टी तुमच्याकडून काढून घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच्यावर तुमची किंमत समाज हा ठरवत असतो. त्यामुळं समाजामध्ये वागत असताना आपणला जर समाजाकडून किंमत पाहिजे असेल, भारी भरकम जर दर्जा पाहिजे असेल, तर शांतता, विचार करून एखाद्या प्रश्नाचं उत्तर आपण विचार करून दिलं पाहिजे, शांत राहिलं पाहिजे, चेहऱ्यावर हास्य ठेवलं पाहिजे मित्रांनो. आणि ज्यावेळी तुम्ही समाजामध्ये मिसळत असता, चार चौघात मिसळत असता, त्यावेळी एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण अशी बी कोणाची चेष्टा-मस्करी करू नकोसा, की ज्याच्यामुळं आपल्याला अपमान सहन करावा लागेल. अशी बी गोष्ट समाजाला तुम्ही सांगू नका, की तुमचे त्यातनं वीक पॉईंट काय आहेत हे समाजाला समजून येईल. कारण तुमचा वीक पॉईंट एक ना एक दिवस ती व्यक्ती तुमच्यावर फिरवण्याची शक्यता असते. कारण समाजाला जेवढं तुम्हाला दाबता येईल, जेवढं बसवता येईल, जेवढा तुमचा अपमान होईल, जेवढं तुम्हाला त्रास होईल, असा समाज तुमच्या संगड वावरत असतो. कारण समाजाला आपल्यापेक्षा व्यक्ती दुसरी श्रेष्ठ कोण नको असत्या. त्यामुळं विचार करूनच समाजामध्ये मिसळताना फार विचार करून मिसळला पाहिजे मित्रांनो.
ज्यावेळी तुम्ही समाजामध्ये जाताय त्यावेळी तुमच्या हातात मित्रांनो घड्याळ पाहिजेत. जास्त किमतीचं नसलं चालेल, छोट्या किमतीचं असू दे, पण तुमच्या हातामध्ये घड्याळ पाहिजे. त्यावरून तुमच्या समोरच्या लक्षात येतं की ही व्यक्ती ही टाईम पाळणारी व्यक्ती आहे, मान सन्मानाची व्यक्ती आहे, किमतीनं वागणारी व्यक्ती आहे. त्यामुळे तुमच्या हातात घड्याळ पाहिजे. दुसरी गोष्ट, कपडे तुमचे नीटनेटके पाहिजेत. आगळ, बब्बळ, पब्बळ अशा प्रकारचे वेगवेगळे कपडे वापरण्याचा प्रयत्न करू नका. शक्यतो तुम्हाला शोभल अशी नीटनेटकी कपडे, फार महाग नसली तरी चालेल, पण तुमचा राहणीमानाचा जरा एक सुंदर पाहिजे. त्याच पद्धतीनं मित्रांनो, समाजामध्ये वावरत असताना एक तुमच्याकडं एक सिस्टमॅटिकली तुमचं जीवन पाहिजे. अशा पद्धतीनं जीवनामध्ये जर आपण वागण्याचा प्रयत्न केला, तर मित्रांनो समाजामध्ये तुम्ही तुमची आर्थिक परिस्थिती काय आहे, तुमचं बुद्ध्यांक किती आहे, ह्याच्यापेक्षा हे समाजामध्ये तुमचं जे प्रेझेंटेशन असतं ना जगण्याचं किंवा वागण्याचं, त्याच्यावर तुमची भरपूर इज्जत मांडली जाते किंवा इज्जत ठरवली जाते. त्यामुळे समाजामध्ये प्रत्येकासंगड वांदच केलं पाहिजे, भांडणच केलं पाहिजे, तंटाच केला पाहिजे, काहीही गरज नाही मित्रांनो. तुमच्या वागण्यातूनच तुमच्या कळून येते की तुम्ही शांत राहून सुद्धा किती खतरनाक व्यक्ती आहे. त्यामुळे जीवन सुंदर आहे. जगत असताना सुद्धा सन्मानानं आणि इज्जतीने जगलं पाहिजे मित्रांनो. असं माझं प्रामाणिक मत आहे. आपणास काय वाटतं कमेंटमध्ये जरी सांगितलं तरीसुद्धा आभारी आहे मित्रांनो. धन्यवाद.